असा जो गोल भोपळा येतो ना, ज्याच्या आपण भोपळ घाऱ्या करतो, अशी ही भाजी तुम्ही खाल्ली आहे का याची? नसेल तर ही भाजी नक्की ट्राय करून पहा. जो भोपळ्याची साल जर कडक असेल ना, ती काढून घ्यायची आणि त्याच्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या. आता कढईमध्ये तेल गरम झालं की अर्धा चमचा धने, अर्धा चमचा मेथी दाणे, अर्धा चमचा बडीशेप टाकली तरीही चालेल आणि अर्धा चमचा जिरं, हिंग आणि चवीनुसार लाल तिखट टाकून घ्यायचं. मस्त मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर ना या ज्या फोडी केलेल्या आहेत त्या देखील यामध्ये टाकायच्या. त्याचबरोबर यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला टोमॅटो वापरायचा आहे. पण टोमॅटोच्या फोडी आहे ना, त्या थोड्याशा मोठ्या मोठ्या ठेवायच्या. झाकण ठेवून वाफेवर शिजून घ्यायचं, कारण ती शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. याच भोपळ्याच्या 2 टाईपच्या रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. त्या पाहिजे असेल तर खाली जो त्रिकोण दिसतोय ना, त्यावर क्लिक करून तुम्ही ही रेसिपी पाहू शकता. त्याचबरोबर आपली वाफेवरची ही भोपळ्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. खायला खूप टेस्टी लागते. नक्की ट्राय करा.